मानदुखी किंवा मणक्यांच्या विकारांमध्ये आयुर्वेदानुसार पहिला उपाय आहे स्नेहन आणि स्वेदन. स्नेहाक्तम स्विन्नम अंगम तू वक्रम स्तब्धम सवेदनम यथेष्टमानामयितुम सुखमेवही शक्यते. म्हणजे वाकलेली किंवा स्तब्ध झालेले म्हणजे जे आखडलेले स्नायू असतात, जे शरीर घटक असतात, जिथे खूप वेदना होत असतात, अशा वेळी अभ्यंग, स्नेहन आणि स्वेदन हे 2 उपचार केले तर तिथे लवचिकता येते, शरीर हवे तसे वाकू शकते. त्यासाठी एक उपमा दिलेली आहे. म्हणजे वाळलेलं लाकूड सुद्धा स्नेहन आणि स्वेदन केलं तर आपण हवं तसं काम त्याकडून करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे मनुष्याचं शरीर आहे, स्नेहन आणि स्वेदन केलं तर ते लवचिक आणि बलवान होतं. म्हणून जो दुखरा भाग आहे, मान आहे, मणका आहे, त्याला सावकाश आणि गोलाकार औषधी तेलांचा मसाज करा. खूप जोरानं चोळणं, ओढणं मात्र टाळायला हवं. चुकीच्या पद्धतीनं मसाज केला तर त्रास आणखी वाढतो हे लक्षात घ्या. खूप सूज असेल तर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच असे उपचार करायला हवेत. काही स्थितीमध्ये मसाज सुद्धा निषिद्ध आहे, त्यामुळे हा घरगुती उपचार नाही हे लक्षात घ्या. मानेचे स्नायू, मणके खूप नाजूक असतात, म्हणून वेडेवाकडे उपचार घातक ठरू शकतात, हे अगदी अंडरलाईन करून ठेवा. पण जर जुनाट त्रास असेल तर तुम्ही हलक्या हातानं औषधी तेल जिरवलं तर तिथले स्नायू, हाडं बळकट व्हायला मदत होते. यासाठी तुम्ही नारायण तेल, चंदनबला तेल, अश्वगंधा तेल अशी औषधी तेल वापरू शकता. आणि त्यानंतर स्वेदन म्हणजे शेक केला तर वात कमी होतो आणि वेदना सुद्धा कमी होतात.